मराठवाड्याच्या उत्तर भागात मुसळधार पाऊस होतोय आणि त्यामुळे शेतमालाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। शेतातून पुराच्या पाण्याचे ओढे वाहत आहेत। शेतांना तळ्याचं स्वरूप आलंय। खरीप हंगामामधील पिकांसह तरकारी पिकांचं ऊस शेतीचं अतोनात नुकसान झालंय। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी। पाहूयात। पुणे जिल्ह्याच्या शिरूर, आंबेगाव, खेड, जुन्नर तालुक्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतांना अक्षरशः तळ्याचं स्वरूप आलेलं आहे। मी सध्या शेतकऱ्यांच्या शेत शिवारात आलेले। आपण जर या शेताची परिस्थिती पाहिली तर शेतात अक्षरशः ओढा वाहतो अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे। प्रचंड असा पाऊस या परिसरात पडलेला आहे, त्यामुळे या पुराच्या पाण्यामध्ये अक्षरशः शेतातील माती सुद्धा खरडून गेलेली आहे। त्यामुळे या नुकसानग्रस्त शेतांचे पंचनामे कधी होणार आणि आर्थिक मदत कधी मिळणार हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे। मात्र ऊस शेतीचे पंचनामे केले जात नाही। मात्र जर आपण परिस्थिती पाहिली तर ऊस शेतीचं सुद्धा प्रचंड असं नुकसान झालेलं आहे। जो ऊस लावलेला आहे नव्याने तो सुद्धा काही ठिकाणी अक्षरशः या पुराच्या पाण्यात खरडून गेल्याने अतोनात असं नुकसान झालेलं आहे। जे खरीप हंगामातील सोयाबीन असेल, उडीद असेल, मूग असेल यांसारख्या पिकांचं सुद्धा अतोनात नुकसान झालेलं आहे। सध्या हवामान खात्याने या पुढच्या 48 तासात अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे। त्यामुळे जर या पुढच्या काळात अजून पाऊस पडला तर शेतांचं प्रचंड असं नुकसान होणार आहे। त्यामुळे सध्या शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागलेल्या आहेत। विदर्भ, मराठवाड्यात ज्या पद्धतीने पाऊस झाला तसा पाऊस खरं तर 24 तासात पुणे जिल्ह्यात झालेली परिस्थिती पाहायला मिळते। नद्या नाल्यांना पूर आलेले आहेत, ओढे नाले सुद्धा दुथडी भरून वाहत आहेत। त्यामुळे सध्या पाऊस कधी थांबतो आणि शेतकऱ्यांना दिलासा कधी मिळतो हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे। हेमंत चापुडे, झी मीडिया, आंबेगाव, पुणे।